भाजप महायुतीच्या प्रचाराची धामधूम सुरू होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातले सर्वात मोठे महायुतीचे स्टार प्रचारक यांची पहिली सभा आज जतमध्ये पार पडते। ज्यांच्यासाठी ही सभा होते ते उमेदवार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। पहिली सभा मी जसा उल्लेख केला, स्वतःची रॅली केली आणि थेट जतमधली पहिली सभा। खरं तर पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे विधानसभेची भाजपकडून आणि पहिलीच प्रमुख प्रचार जो नेता आहे त्याची सभा। खरं तर आम्हा सर्व जतकरांना ही अभिमानाची बाब आहे की भारतीय जनता पार्टी ही देशातली नंबर 1 ची पार्टी आहे, महाराष्ट्रातली नंबर 1 ची पार्टी आहे आणि भाजपाचे नंबर 1 चे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ आज जतमधून करतायत। आता ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते? आणि ते पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी त्यांनी पहिली सभा घेतली, त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। आता आमच्या तालुक्याच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं पूर्ण लक्ष हे जत तालुक्यावरती लागून राहिलेलं आहे आणि जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल अशी आता लोकांना पूर्णपणे आशा लागलेली आहे। कारण देवेंद्रजींच्यावरती 1,00,000% लोकांचा विश्वास आहे। कारण सांगली जिल्ह्यामध्ये जो दुष्काळी कलंक होता, हा कलंक कृष्णेच्या पाण्यानं पुसण्याची क्षमता फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे आणि त्यांनी पुसला अनेक भागाचा, म्हणजे कवटेमंकाळ, मिरज पूर्व भाग, तासगाव, नंतर आटपाडी, खानापूर, पलूस कडेगाव, सांगोला, मंगळवेढा, जे मैशाळ कृष्णेचं पाणी येतं आहे आणि जतमधल्या 60% गावामध्ये पाणी आलेलं आहे आणि राहिलेल्या 40% गावांना पाणी देण्यासाठी माननीय देवेंद्रजी साहेबांनी 2,000 कोटी दिलेले आहेत आणि त्यामुळं ते आज येत आहेत। लोकांना उत्सुकता आहे, 2,000 कोटी रुपये दिले पण उद्घाटनाला आले नाहीत, नारळ फोडायला आले नाहीत। त्यांच्याकडं अनेक वेळा आम्ही मागणी केली की तुम्ही आणि नारळ फोडायला आलं पाहिजे, म्हणजे काम चालू करा। असा नेता कुठं आहे सांगा? 10 लाख रुपयाचं सभामंडप बांधलं का आमदार 10 वेळा म्हणतोय 2-4 बोकडं कापण वाजवा, वाजंत्री लावा, हलग्या लावा आणि मला चांगला फेटा बांधून माझा सत्कार करा। कितीच्या कामात? 10 लाखाच्या। ते 10 लाख कधी 10 वेळा त्या सरपंचाने हेलपाटा मारल्यानंतर दिलेले असते। 2,000 कोटी रुपये दिले आणि आमचे नेते आलेच नाहीत, आज पहिल्यांदा येत आहेत। त्यामुळं लोकांना त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही इतकं मोठं काम या तालुक्यासाठी केलेलं आहे। त्यामुळे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता, मला विधान परिषद दिली त्यांनी, मला आता विधानसभेचं तिकीट दिलं, शिफारस करायला माणूस नाही आणि त्यामुळं जतकरांच्या आता आशा आणखी पल्लवित झालेल्या आहेत। तुम्ही सांगितलं शिफारस करायला माणूस नाही, पण त्याला लागून अजून एक प्रश्न आहे की अख्खा जिल्हा एकीकडं आणि गोपीचंद एकीकडं, असं असताना मी पहिली सभा तुम्हाला दिली। आता हे ह्याच्यावरनं लोकांनी समजून घ्यावं। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंचं आमच्यावरती किती प्रेम आहे, आमच्या दुष्काळी तालुक्यावरती किती प्रेम आहे आणि निश्चितपणे इथली लोकंसुद्धा भरभरून साहेबांच्यावरती प्रेम करतायत, भरभरून। कारण इथल्या लोकांना जाणीव आहे, जलसंपदा खात्याचे मंत्री जयंत पाटील होते 2.5 वर्ष, या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांना 50 रुपयाचा निधी देता आला नाही। 50 रुपयाचा आज 2,000 कोटी रुपयाचा निधी आम्हाला एका वेळेस उपलब्ध करून दिला। 2 टेंडर केली, 1,000 कोटीचं पहिलं टेंडर केलं, दुसरं 956 कोटीचं टेंडर केलं आणि आता काम सुरू आहे। त्यामुळं त्यांचं विशेष प्रेम, आता कोणी विरोध केला काय केला, सदाभाऊ आणि मी इकडं आम्ही आपलं लोकात काम करत राहतो, लोकांची भूमिका मांडत राहतो, पक्षाची भूमिका मांडतो ठामपणे। पक्षावरती कोणी बोललं तर आम्ही छातीचा कोट करतो आणि देवेंद्रजी साहेबांच्यावरती कोणी बोललं तर आम्ही पहिल्यांदा त्यांच्या विरोधामध्ये वैचारिक भूमिकेतून धावून जातो आणि त्यामुळे निश्चितपणे पार्टीनं ही दखल घेतलेली आहे आणि आज आम्हाला पहिली प्रचाराची सभा दिलेली आहे। जे उल्लेख तुम्ही केला की पहिली भूमिका तुम्ही घेता, मग देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललेलं असेल, पण याचा सामना वेगळ्या पद्धतीने देखील करावा लागला। मग अगदी हल्ला होण्यापासून ते सोलापूर असेल, इथं झालेला गाड्यांचा हल्ला असेल, ही सगळी याच्यातनं आत्ताची ही निवडणूक, म्हणजे हा संघर्ष खूप मोठा आहे आणि आत्ताची निवडणूक उमेदवार देखील तगडा आहे, ह्या सगळ्याला कसं बघताय? हे बघा, संघर्ष तर आमचा सातत्यानं सुरू आहे। मी आणि सदाभाऊ महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्यानं पक्षाची भूमिका मांडत होतो, सातत्यानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांची, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आम्ही सातत्यानं मांडत होतो। सदाभाऊंच्यावरती पण टीका व्हायच्या, माझ्यावरती जर दगडं 2 वेळा टाकली, तुम्ही सगळ्यांनी बघितली। त्यांचं म्हणणं की हे थांबले पाहिजेत घाबरून, पण आम्ही घाबरणारी माणसं नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत। आता राहिला प्रश्न जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्यासमोर प्रस्थापित आहेत की जे मातबर आहेत,
ज्यांचे नातेवाईक या राज्यामध्ये अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये होते आणि पैशानं ते भरपूर मजबूत आहेत, परंतु आम्ही जत तालुक्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं आम्हाला समोरचं जे आव्हान आहे ते काय फार अवघड आहे असं अजिबात वाटत नाही. सरकारचं पाठबळ आहे. मी इकडं प्रचाराला येण्यापूर्वी, उमेदवारी घोषित होण्यापूर्वी माननीय फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक कामं आमची केलेली आहेत. जत शहराला गेली 15 वर्ष पिण्याच्या पाण्याची मागणी होती. 78.94 कोटी रुपयाची योजना सरकारनं आम्हाला दिलेली आहे. उमदीमध्ये 560 हेक्टरमध्ये MIDCला मंजुरी दिलेली आहे. अनेक रस्ते, अनेक कामं, शहरामधल्या विकासाचे कामं, अनेक कामं आम्ही केलेली आहेत. त्यामुळं आम्ही विकासावरती लोकांच्या मध्ये जातोय आणि लोक आमच्या सोबत येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. वेगळा प्रश्न, अगदी तुमच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुमच्या विशेष निशाणावर असणारं पवार घराणं, काल शरद पवार असं म्हणतायत की आता निवृत्तीची वेळ आहे आणि भावनिक आवाहन करताना काल ते दिसले की आता संविधानिक राजकारणातनं मी बाजूला येतोय किंवा काय. आत्तापर्यंत त्यांनी याच्या आधी देखील एकदा घोषणा केली होती. काय हा शरद पवार एकदम धूर्त माणूस आहे आणि घाणेरडं राजकारण करणारा माणूस आहे. त्यांना या महाराष्ट्राचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे आणि त्या सत्तेमध्ये पै पाहुण्यांना मोठा वाटा द्यायचा आहे. आणि आता त्यांचं शेवटची इच्छा असेल की त्यांच्या मुलीचं राजकारण एकदम महाराष्ट्रामध्ये स्टँड झालं पाहिजे. तुम्ही निवृत्ती घेण्याची आवश्यकता नाही, लोकच तुम्हाला निवृत्त करतायत ना. सक्तीचं एखाद्याला राजीनामा द्यायला होते बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा तगडा माणूस त्यांना भेटलेला आहे की जो कुठंच मॅनेज होत नाही. पवारांचं सगळ्यात मोठं दुखणं हे आहे की तो माणूस कुठंच मॅनेज होत नाही आणि प्रचंड इच्छाशक्ती असणारा, निर्णय घेणारा, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा नेता असल्यामुळं आणि सगळ्या लोकांना आश्वासक वाटतो, बहुजनांना बरोबर घेऊन जाणारा. त्यामुळं नुसत्या जातीचं राजकारण करणारे नेते नाहीत आणि त्यामुळं त्यांनी निवृत्ती घ्यायची घोषणा करायची आवश्यकता नाही. भावनिक राजकारण करून तुमच्या सीटा निवडून येणार नाही. सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील किंवा ही सगळीच राष्ट्रवादीची मंडळी शरद पवार गटाची फोडाफोडीचा आरोप करतायत. घरं फोडणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत झाल्या, पक्ष फोडले, आता आमची माणसं देखील फोडतायत पक्षप्रवेश सुरू असल्यावर याच्यावरून देखील पटतंय. हे बघा, शरद पवार या घरफोडीमध्ये त्याचा देशात नंबर 1 लागेल आणि पलटी बहादर म्हणून तर त्यांचं नाव त्यांना खरं तर सुवर्ण पदक द्यायला पाहिजे. तुम्ही बघितलं, त्यांनी वसंतदादांनी त्यांना आमदार केलं, वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं. परत त्यांनी पुलोत तयार केलं, त्यामध्ये सगळ्या घटकातली लोकं न मी पुरोगामी विचारायचं आहे. अरे तुमच्यावर सगळी लोकं होती ना. तुम्ही जेव्हा सत्तेत येता तेव्हा तुमचं सगळं बाजूला ठेवायचं. परत तुम्ही म्हटला की मी जर काँग्रेसमध्ये जायची मला वेळ आली तर मी सगळ्या अंगाला भस्म लावून मी हिमालयात जाईन. बरोबर. तिथं राजीव गांधींच्या नेतृत्वात प्रवेश केला काँग्रेसमध्ये. किती तर आहेत. परत सोनिया गांधी आल्या तेव्हा, आता आम्हाला जेव्हा कळतो, आम्ही कॉलेजला होतो, नाही म्हणले सोनिया गांधी बाहेरची आहे आणि तिच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार नाही आणि परत तिथं जाऊन वळचणीला बसले. अशी लोक. बरं, घरं फोडायमध्ये काय, मुंडे साहेबांचं घर फोडलं ना तुम्ही. मराठा हॉटेलला पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नुकतेच धनंजय मुंडे साहेब त्यांच्याकडून फुटले होते आणि पत्रकारांनी सगळी पत्रकार परिषद जोरात सुरू होती, धमाकेदार उत्तरं देत होते. आणि मग धनंजय मुंडेंचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी जरा हळू आवाजामध्ये उत्तर दिलं आणि तिथून बाहेर आल्यानंतर चंद्रकांत दादा आम्ही सगळे सोबत होतो. म्हटले मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकतो, पण धनंजयचा प्रश्न आला तर मग माझं मन खच खातं. म्हणजे तुम्ही मुंडे साहेबांचं घर फोडलं, तुम्ही मोहित्यांच्या घरामध्ये वाद लावला, तुम्ही वसंतदादांच्या घरामध्ये वाद लावला. फडणवीस यांच्या बाजूनं संरक्षण कवच तयार केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही कुणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. त्यांच्या पुढं आता नेमकी भूमिका काय घ्यायची ते भूमिका ठामपणे घेऊ शकत नाहीत. अशा अडचणीमध्ये ते कात्रीमध्ये सापडलेले आहेत आणि मग त्यांचा गैरफायदा हे सगळे ते घेत आहेत. पण यातमध्ये मराठा समाजाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मी आज तुम्हाला बोलतोय 23 तारखेनंतर तुम्ही मला सांगा, यामध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. ही निवडणूक आहे, ती निवडणूक इथल्या दुष्काळासाठी आम्हाला महत्त्वाची आहे. कारण आज 35 ते 40 हजार ऊसतोड मजूर जत तालुक्यातून ऊसतोडीला जातात. आता मी तुमच्यासोबत बोलत असताना अनेक ट्रॅक्टर कारखान्याकडे निघायला लागलेले आहेत. दुसरा विषय आहे इथल्या बेरोजगारीचा. आम्ही ऊसाच्या कोयत्याला शत्रू मानला आहे आणि आम्ही इथल्या बेरोजगारीला शत्रू मानला आहे आणि म्हणून आम्ही नियोजनबद्ध पुढं चाललो आहे. दुष्काळ संपला, ऊसाचा कोयता संपेल. आता ही परिस्थिती गेल्या 8-10 दिवसापासून. काल त्यांची प्रचाराची सभा झाली, त्याला माणसं नव्हती. म्हणजे तुम्ही माहिती घेऊ शकता, आता तुम्ही जतमध्ये आहे. तर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इथल्या लोकांनी, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली, जनतेने.
पण त्याच्या हातात काय नाही, त्यांच्या घरातली सुद्धा मतं मलाच देणार आहेत लोक, कारण त्यांनी आमची भूमिका बघितली आहे, पक्षाची भूमिका बघितली आहे. कारण आपल्यातला दुष्काळ हटवण्याचं फार मोठं काम केलं आहे. आता राहिलेल्या 65 गावाचा पण आम्ही दुष्काळ हटवतोय. एकंदरीत बघितलं तर लोकांनी हातात घेतलेली लोकांसाठीची ही निवडणूक आहे आणि त्यामुळं कुणीही काही केलं तर पैसा सोडून दुसरी ताकद त्यांच्यापुढे नाही असा दावा देखील यावेळी जतचे विद्यमान उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत.